जानवी, असं वाटतं ना मी वर्षानुवर्ष जागाच आहे, झोपलोच नाही कधी. तुला कल्पनाही करता येणार नाही का किती थकवतो हे झोप न येणं. ए अगं अगं जानवी, अगं रडतेस का तू? काय झालं? खूप त्रास झाला ना माझ्यामुळे तुम्हाला. अरे आय एम सॉरी, तुला त्रास देण्यासाठी हे नाही म्हणालो मी काही. तुमचे डोळे लाल झाले. अगं पण ते झोप न झाल्यामुळे. सुरसुरतही असतील ना. जानवी अगं याची सवय झाली आता मला. नाही पण हे बरोबर नाहीये. ऐक ऐक, मी उद्या परवा मध्येच डॉक्टरकडे जाईन. इतके दिवस तुमचा डॉक्टर तुमच्या जवळ यावा म्हणून प्रयत्न करत होतात, आणि आज तो तुमच्या जवळ आला तर तुम्हाला दुसरा डॉक्टर हवाय. अगं तो गमतीचा भाग होता, माझ्यासाठी नाहीये. ऐक ऐक माझं, तू झोप बरं आता. आधी तुम्ही. अगं वेडी आहेस का तू? थोडी, पण तुम्हाला झोप लागल्याशिवाय आता मी नाही झोपणार. माझी झोप माझ्या हातात नाहीये. माझ्या हातात असेल. असं नाही होत. माझा विश्वास आहे, प्रेमाने मागितलेली प्रत्येक गोष्ट देव देतो. म्हणजे सावित्रीनं सत्यवनाचे प्राण जसे परत आणले तशी तू माझी झोप परत आणणार का? हो, का नाही आणणार? माझ्या नवऱ्याला शांत झोप मिळालीच पाहिजे, मग त्यासाठी मला माझी झोप गमवावी लागली तरी चालेल. जानवी अगं तू कुठल्या जमान्यात आहेस? प्रेम कुठल्याही जमान्यात सारखंच असतं ना. अच्छा, आणि मग आज मला झोप नाही चालेल तर काय करशील? तर हा, धृतराष्ट्राला दिसत नाही म्हणून गांधारीने जशी आयुष्यभर पट्टी बांधली होती ना डोळ्याला, तसंच तुम्हाला झोप येईपर्यंत मी झोपणार नाही, जागरण करीन. नको, तुम्ही ट्राय तरी करा ना. जानवी मी तुझ्या मांडीत डोकं ठेवू? मी तेच म्हणणार होते. जानवी, तुला खरंच असं वाटतं प्रेमात इतकी ताकद असते? प्रेमात खूप ताकद असते. पण मग तू माझं प्रेम का विसरलीस? नाही, मी प्रेम नव्हते विसरले, आठवणी विसरले होते. ऍक्सिडेंट नंतर पहिल्यांदा दिसलात ना तेव्हा आवडला होतात मला. माझं मलाच नवल वाटलं होतं. एखाद्या अनोळखी माणसाबद्दल इतकी आत्मीयता कशी काय वाटू शकते, ओढ का वाटते? पण मग आपण आपल्या मनाची समजूत घालतो ना, तशीच मी घालायचे की असू शकतं, होऊ शकतं ना. कधी सांगितलं नाही तुम्हाला, पण तुम्ही मला नव्याने भेटला होतात तेव्हा आवडत होतात. अगं पण मग बोलली का नाहीस कधी? कसं बोलणार? माझा मेंदू ओळखत नव्हता ना तुम्हाला. मेंदू ना डॉमिनेट करतो. मला तर असं वाटतं प्रत्येक जन्मात असंच होत असेल. मेंदू ओळख विसरत असेल, आत्म्याला मात्र सगळं लक्षात राहत असेल. नाहीतर मला सांगा ना, प्रत्येक जन्मात तोच माणूस का भावतो आपल्याला? एकाबद्दलच अशा भावना का निर्माण होतात? एकाच माणसाची का सूर जुळतात आपले? मला नाही पटत आहे तुझं. ही माझी मत आहेत, तुम्हाला पटलीच पाहिजेत असं काही नाहीये. पण जानवी, मला ना तुझी खूप भीती वाटते. हा? हा म्हणजे उद्या जर मी नसे तर तू. तसं नका बोलू. अगं पण आपल्याला कशाचीच शाश्वती देता येत नाही कधी. एक माणूस गेला म्हणून काही इतरांचं आयुष्य थांबत नाही. मला वचन दे, उद्या मी जर नसेन तर. मी तुमच्या आधी जाणार नाही आणि तुमच्याशिवाय राहणारही नाही. तुमच्या बरोबर जाईन. याच जन्मात नाही, प्रत्येक जन्मात तुमच्या बरोबर राहीन.
जान्हवी अगं पास झाला आता. झोपा बघू. डोळे मिटा ना. मला झोपता यावं म्हणून तरी झोपण्याचा प्रयत्न करा बघू. मी जागी आहे. आई काय ग बेबी? झोपली नाहीस अजून? अगं, तयारीतच होते. म्हटलं पुस्तकाची 4 पानं वाचावीत पण मन रमत नाहीये. का ग? काय झालं? काही नाही ग. काळ कसा पटकन जातो नाही. म्हणजे आधी या मुलांचं लग्न, मग जान्हवीचा ऍक्सिडेंट, आज आपल्या मर्जीनं आपल्या पावलांनी हसत मुखानं आपल्या आयुष्यात परत गेलीये ती. या मागची योजना काय आहे मला माहिती नाही, पण पुन्हा एकदा जान्हवी माझ्या खूप जवळ आली. खरंच तिचा खूप सहवास मिळाला ना तुला. किती दिवस राहिली ना ती तुझ्या बरोबर. म्हणूनच आज ही खुली ओकी-बोकी वाटते. आई तुला एकटीला राहायला जमत नाहीये का? मी झोपू का तुझ्या बरोबर आज? नाही ग, काळजी करू नकोस. मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यानंतर आई बापांना जसं वाटतं ना तसं झालंय माझं. घर रिकामं वाटतं पण मनात दुःख नसतं, समाधान असतं. आज मी खूप समाधानी आहे. आता या दोघांचा संसार सुखाचा होईल. कमी वेळात खूप भोगलंय दोघांनी. आता मात्र त्यांना संसार सुख मिळायलाच हवा. नक्की होईल. अगं, विघ्नेश्वरानं परीक्षा पाहिली. आता तोच त्यांच्या पाठीशी उभा राहील. विघ्नेश्वरा, माझ्या पोरांना असंच सुखात ठेव रे बाबा. माझ्यासाठी प्रेम ही नेहमीच एक जपण्यासारखी मौल्यवान गोष्ट होती. मला माणसं आवडतात. त्यांच्याशी बोलायला, त्यांना समजून घ्यायला खूप आवडतं. पण मग प्रेम म्हणजे नेमकं ह्यापेक्षा वेगळं काय, असा प्रश्न पडायचा नेहमी. तुम्हाला भेटले आणि कळलं. स्वतःला विसरून, मग अगदी स्वतःची मतं, विचार सगळं बाजूला ठेवून समोरच्यासाठी 4 गोष्टी करणं, त्याला आवडतील अशा, म्हणजे प्रेम. आणि हे सगळं करताना आपण कुठलीच तडजोड करत नाही आहोत. यातही आनंद आहे. असं मनापासून वाटणं म्हणजे प्रेम. आपलं सर्वस्व बहाल करताना कुणाचीच भीती न वाटणं म्हणजे प्रेम. हातचं राखून प्रेम कसं करणार हो? प्रेम केलं की ते टोकाचंच असतं ना. प्रेमात जर झोकून दिलं नाही तर मग ते प्रेम कसं? ज्याला लहान बाळासारखी झोप लागते तो खरा नशीबवान. किती निरागस बाळासारखा दिसतोय माझा नवरा. आई आजी म्हणतात, नवरा बायको एकमेकांचे पालक व्हायला लागतात पुढे पुढे. माझ्या नवऱ्याला आईची माया भरपूर मिळते, पण मग माझ्या ते वात्सल्य कुठून आलं? का प्रत्येक बाई उपजत आई असतेच? काहीही असो, पण इतका सुखाचा दिवस माझ्या आयुष्यात आला याबद्दल त्या शक्तीचे आभारच मानायला हवेत. माझा नवरा श्रीरंग 6 महिन्यांनंतर शांतपणे झोपलाय. परमेश्वरा, झोप उडेल असं काहीही आमच्या दोघांच्या हातून कधीही न घडो. असं काहीही आम्हा दोघांच्या आयुष्यात न घडो.
एवढीच प्रार्थना आहे रे. माझ्या नवऱ्याच्या नशिबात हे सुख कायम राहू दे विघ्नेश्वरा. किती खरा माणूस आहे हा. ह्याच्यापासून हे सुख हिरावून घेतलं जाऊ नये कधीच. श्री ताक घे. छान गार आहे बघ. झोपेतून उठून डायरेक्ट जेवायला येणं हे असं काहीतरी पहिल्यांदाच करतोय मी. पण बरं वाटतंय ना रे. उत्तम, मस्त वाटतंय. अगं पण मी 2 वाजता उठलोय मावशी. 2 वाजता काय उठवायचं ना मला. ठीक आहे रे, एखाद दिवस चालतं. कॉलेजमध्ये असताना सुद्धा तू कधी बेशिस्त वागला नव्हतास. रात्र रात्र मित्रांबरोबर पार्ट्या नव्हत्या केल्यास कधीच. इतका उशिरा पहिल्यांदाच उठला असशील रे तू. सरमोशी अगं माझी जागरणाला कधी ना नसायची, पण दुसऱ्या दिवसावर त्याचा परिणाम झालेला मला आवडायचा नाही. दुसरा दिवस नेहमीसारखा प्रोडक्टिव्हच असला पाहिजे. एकूण काय तुझ्या वागण्याने तू कधीही टेन्शन दिलं नव्हतंस आम्हाला. आज मी टेन्शन दिलं तुम्हाला? नाही रे, पण जरा अस्वस्थ झालो होतो आम्ही. का ग? इतक्या उशिरा तू पहिल्यांदाच उठला असशील. जाता जाता जान्हवी म्हणाली गाढ झोप लागलीये तुला, उठू नका. मग काय तुला उठवण्याचा प्रश्नच नव्हता. अगं जान्हवी केव्हा आवरून ऑफिसला गेली तेही कळलं नाही मला. ए बरं, ती गाडी आणि ड्रायव्हर काकांना बरोबर घेऊन गेले ना? हो हो. मावशी, गेल्या 6 महिन्यात इतका शांत निवांत झोपलोच नव्हतो ग कधी. खरं तर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. काय केव्हा अचानक डोळा लागला काही कळलंच नाही. खरं श्री, खऱ्या अर्थाने टेन्शन गेलं तुझं. अत्यानंद महाराजांचीच कृपा. आणि जान्हवीच्या गप्पा. म्हणजे जान्हवीच्या गप्पांनी झोप लागते होय तुला? अगं त्या गप्पांमुळे मला खूप सुदिंग वाटत होतं, शांत वाटत होतं असं म्हणतोय मी. तिच्या गप्पांमुळे झोप कशी येईल? काय आहे मावशी तू पण. मावशी पण खरंच ती खूप इमोशनल आहे. मी नाहीये तितका. आपण तरीही म्हणून तिचं म्हणणं कधी मला चुकीचं नाही वाटलं. इट मेक सेन्स. काहीतरी अर्थ असतो त्याला. खरं बोलते. खरंय, जान्हवी नेहमी खरं बोलते. एक सांगू सर मावशी, तिच्या इतकं प्रेम माझ्यावर खरंच कोणीच केलं नसतं. बुद्धी पलीकडचं प्रेम करते ती. नशीब काल रात्री मला झोप लागली, नाहीतर माझ्या बरोबर तीही जागरण करत बसली असती. वेडी. यालाच तर सुख दुःख वाटून घेणं म्हणतात ना. गोखल्यांकडचं थंडगार ताक. वा. अजून हवंय? हो दे ना. आणते. वा. जान्हवी, ते सावंत आले होते ना, त्यांनी चेकबुक रिक्वेस्ट दिली आहे. ती डिलिव्हर करायची आहे का? जान्हवी, काही होतंय का तुला? नाही, डोकं दुखतंय जरा. काहीतरी होतंय मला. थांब, पाणी पितेस का? थांब, मी कॉफी आणू का तुझ्याकरता? नितीन, नितीन. ऐक, एवढी पॅनिक नको होऊस. एवढं काही नाही. डोकं जरा जास्त दुखतंय माझं. कळत नाहीये. हे बघ, तू घरी जातेस का? नाही, नको. मी जरा शांतपणे बसते इथे. थांब, आलेच मी.
ठीक आहे, गोळी घे. बरं, तुला बाकी काही होत नाहीये ना? हा, ऍसिडिटी? हा, थांब, मी जिजूला फोन करते. ए नाही, नको थांब. हे बघ, मी करणार आहे. तू शांतपणे बस इथे. आलेच मी. आणि मी सरांना पण सांग. अरे बघ, I love you. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी. माझी अर्धांगिनी बनून मला पूर्णत्वाला पोचण्याचं सौभाग्य देशील जान्हवी. अगं पिऊन नाहीच आहे मी. अरे मग तू आहेस कोण? श्रीरंग गोखले, गोखले गृह उद्योगाचा मालक. आय लव्ह यू जान्हवी. आय लव्ह यू टू. शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शुदिनं. एक्सक्यूज मी, हाउ कॅन आय हेल्प यू? मिस्टर अकाउंटंट. नाइस टू मीट यू. चंद्रबलम्. सावकाश, सावकाश, सावकाश. सावकाश. मला झोप लागली होती का? हो, पण थोडीशी अस्वस्थ होतीस. आता कसं वाटतंय? हा, बरं वाटतंय, पण असं चक्कर आल्यासारखं वाटत होतं. खूप डोकं दुखत होतं. पण काय? काहीतरी होत होतं मला. जान्हवी, तू दुपारी नीट जेवलीस का? तुला ऍसिडिटी होतीये का? हा, नाही. हो हो, जेवले ना मी, नक्कीच जेवले. पण मग तेव्हा बरं वाटत होतं का तुला? मला सांग, कधीपासून त्रास होतोय तुला? कधीपासून असं नाही सांगता येणार, पण इट्स ओके. आता बरं वाटतंय. एकदम उठू नकोस. बरेचदा आपल्याला आतमध्ये काहीतरी होत असतं, त्याला आपण वेळ देत नाही. तसं नको करूस. आराम कर. येस येस, रेस्ट पीसफुली. किंवा आपण डॉक्टरांना बोलवूया का? हो हो, चालेल. नको, एवढं खरंच काही नाहीये. अगं, हे बघ, केवढं काय ते डॉक्टरांना ठरवू दे. हा,
पण खरंच नको, मी ठीक आहे आता आणि तुम्ही सगळे आहात ना. अगं जान्हवी, तू माझ्या मनाची डॉक्टर, मी तुझ्या मनाचा डॉक्टर, हे असं आपण किती काळ खेळणार आहोत? जान्हवी अगं, काल मला झोप लागली याचा अर्थ आपण एकमेकांची सगळी दुखणी बरी करू शकतो असं वाटायला लागलंय का तुला? काही यश्री, नाही नाही, पण तरी नको. डॉक्टर आले ना तर ते मोठमोठ्या आजारांची नावं सांगतील आणि औषधांची ही मोठी लिस्ट देतील. आणि ज्याची खरंच मला आता गरज नाहीये, मी पूर्ण बरी आहे. जान्हवी, तू एक अर्धा कप चहा घेतेस? हो चालेल, मी करते.